13 तारखेला रात्रीच्या वेळेस साधारणतः 8:30च्या दरम्यान हा बंट्या अतिशय बेवडा व्यक्ती आहे। पूर्ण परिसरातील नागरिकांना, लहान मुलींना एवढा त्रास आहे। चौकामध्ये येऊन, चिकनच्या दुकानावर येऊन लघुशंका करत होता। तिथे लहान लहान मुली उभ्या होत्या। त्याच्यानंतर तो इतका दारू पिलेल्या अवस्थेत रोडावर पडला, त्याला तोंडावर लागलं। त्याच्यानंतर घरी गेला, दगड त्याचं घर फोडून टाकलं। घर फोडल्यानंतर आमच्या नगरसेवकांनी मारहाण केली। हा एक छोटा राजकीय स्टंट असू शकतो, काहीतरी आमची बदनामी करणं याच्या मागे असू शकतो। अतिशय घाणेरडा आणि अतिशय नालायक व्यक्तिमत्व असलेला हा माणूस आहे। आता ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांनी दगडफेक केली। त्याच्यानंतर माझी आई, आम्ही परिसरातील नगरसेवक आहोत, जर एखादं वाईट काम होत असेल तर आवरणं आमचं काम आहे। तर तिथे मी घरी नसताना माझी आई आवरायला गेली तर माझ्या आईच्या डोळ्यावर त्यांनी दगड मारून फेकला। हा तुम्ही सगळेजण बघू शकता। तरी सुद्धा आम्ही कुठल्याही माणुसकीया नात्याने कुठलीही कंप्लेंट केलेली नाही। त्याची जी मिसेस आहे, त्याची जी बायको इतकी गरीब आहे बिचारी, तर तिला सुद्धा रक्त भमाळ करत मारतो। कॉलनी परिसराला बाया त्याला आवरायला जातात, तरी सुद्धा तो नशेच्या आहारी आवरले बिलकुल जात नाही। आणि त्या बाईला दडपण आणून आम्ही विनयभंग केला, घर फोडलं, चोऱ्या केल्या। हे सर्व धुळेकर जनतेला ज्ञात आहे की आमची राजकीय आज म्हणजे परिस्थिती काय आहे, किती आम्ही फेमस आहोत धुळे शहरामध्ये। एक चांगली परिस्थिती असताना कुठेतरी आमच्या राजकीय कीर्तीला डाग लावावा असा याच्या पाठीमागचा स्पष्ट उद्देश दिसतो। पोलीस प्रशासनाला माझी विनंती की या परिसरामध्ये सगळं घरोघर फिरून, चौकामध्ये फिरून सगळं त्याची नोंद करावी, मगच गुन्हा दाखल करावा, अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती। मी त्या मुलाला आवरायला गेली, तिथे माझी सून आणि मी सांगायला गेली, चांगलं सांगितलं का बाबा असं करू नको, तर तो ऐकायलाच तयार नाही। त्यांनी खुशाल दगड आणि पत्रे मला मारून फेकले बरं का। मला दगड लागला इथे आणि त्यांनी ढकलून दिलं तर माझ्या हाताला इथे लागून गेलं। आणि ते घरी येऊन कोणीही नव्हतं तिथे, त्यांनीच त्या घराची तोडफोड केलेली आहे।